श्री स्वामी समर्थ. आज सकाळी बघा रानात गेलेली, पण रानातला व्हिडिओ काय काढताच नाही आला. त्याच्यामुळं मग म्हटलं घरापासून सुरुवात करूयात. तर बघा देवपूजा झाली माझी, आणि देवपूजा झाल्यानंतर मग बेलाचं झाड आहे आमच्या दाराच्या इथं. तर बेल पानं घेतलीत, 11 पानं घेतलीत मी, आणि पांढरी फुलंसुद्धा घेतलीत बघा. कारण महादेवाच्या पिंडीवरती व्हायची होतीत मला, आणि मंदिरात संध्याकाळी मंदिरात जाण्यासाठी पण पाहिजे होतीत. कारण आज ब्रह्मकमळाला जवळजवळ 11 कळ्या आलेल्या, आणि त्या कळ्या सोमवार आहे श्रावणातला, तर आज 100% उमलणार होत्या. कारण एकदम उमलायला चाललेल्या, त्याच्यामुळं मग बेलपानं एकदमच मी घेऊन ठेवली. कारण परत म्हटलं दुपारी नंतरनं जमणार नाहीत घ्यायला. नंतर बेलाच्या पानांच्या बरोबरच पांढरी फुलं, जाईजुईची पांढरी फुलं सुद्धा घेतलीत. कारण बेलपानं आणि पांढरी फुलं ही महादेवाला वाहिले जातात, आणि त्याचा आशीर्वाद एकदम चांगला भेटतो आपल्याला. आणि महादेवाच्या पिंडीवर नेहमी तांदूळ, बेलफुलं आणि पांढरी फुलं ही व्हावीत. आणि मी ही सगळी फुलं घेऊन देवपूजा झाल्यानंतर व्हायला आली. ही सगळी फुलं मी वाहिलीत. आणि मी ही महादेवाची मूर्ती ऑनलाईनच घेतलेली. इतकी छान आहे ना, वरच्या साईडला धूप लावलेली, आणि त्या धूपमधून असं जे पांढरं येते ते असं वाटतं की दूध आहे. आणि इतकं छान वाटतं ना त्याच्याकडे बघून, म्हणजे एकदम मन प्रसन्न होतं. माझ्यासाठी सगळ्यात जास्त छान मोमेंट देवपूजा करताना हीच असते की महादेवाच्या पूर्ण अंगावरून असं दूध वाहतंय, दुधाचा आपण अभिषेक घालतोय असं होतं हे. आणि इतकं छान वाटतं ना. आणि मला माझ्या मैत्रिणीनं, स्वप्नाली आहे, स्वप्ना पाटील, तर तिनं सांगितलं की बाबा बेलाचं जे पान आहे ना ते उलटं हे करायचं असतं. आणि मी ऐकलेलं पण माझ्या लक्षातच नव्हतं, पण आज तिनं परत एकदा मला आठवण करून दिली. पण हा व्हिडिओ मी नंतर एडिट करते, म्हणजे पानं व्हायल्यानंतर, त्याच्यामुळं मला आत्ता हे म्हणजे माफ करा, हे चुकलेलं आहे माझं. पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देवपूजा करताना मी नक्की लक्षात ठेवीन की बेलफूल हे उलटं वाहतात. आणि सगळी देवपूजा माझी झाली, आणि संध्याकाळी बघा ही फुलं उमलायची आम्ही वाट बघत होतो, कधी एकदा उमलत आहेत. आमचे कारभारी सुद्धा आलेले रानातनं बघा, आणि सगळेजण, बाळ पण वाट बघत होतं. बाळ तर इतकं खुश झालेलं की बाबा किती छान दिसतंय, आणि कधी उमलायची फुलं. कारण ही फुलं उमलल्यानंतर ना आम्हाला मंदिरात घेऊन जायचं होतं. आमच्या इथं गावात नागेश्वराचं मंदिर आहे, तर नागेश्वराच्या मंदिरात ही फुलं घेऊन आम्हाला जायचं होतं आधी. मग आम्ही सगळेजण वाट बघत होतो. बराच वेळानंतरनं ही फुलं उमललीत. नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पण आमच्या कारभाऱ्यांची गडबड चाललेली की बाबा बाहेरच्या साईडला लाईट नव्हती ना, तर बल्ब गेलेला, तर ते बल्ब लावण्याची गडबड चाललेली, आणि त्यांनी तो बल्ब वगैरे लावला. कसं वाटतंय दादा वरती? नको, मी तर पडीनच खाली, घरच पडेल. अरे दादा काय चाललंय नक्की तुझं? का उतरतय का कुठं, कशी बांधणार आता ते? त्या झाडात ना वरनं घ्यायची ना, ही खाली जी वायर आहे ती चांगली नाही. असं वाटतंय ना ते फाट कापून टाकून. हो हो हो, म्हणजे लाईट घ्यायची खाली. अरे तू तर होय, नको बाया उचापती. आता मी हा फुलांची वाट बघते, कवा उमलायची. वास किती छान आहे तो, गुलछडीचा वास आहे ना. कुणी कशी काय ही झाली मुरगाळली गुलछडी? हा, तिकडची साईडची ही झाली मुरगाळली. बाळा इकडे नको, तिथं हात लाव. ताडी कवा यायची, अजून आली नाही. नाही तिनं अरे झालंय ना आता चांगलं, कशाला? ड्रॅगन फ्रूट आहे काय? कसलं फ्रूट? कसलं फ्रूट आहे? ड्रॅगन फ्रूट. ओ मला पण द्यावं ड्रॅगन फ्रूट, बघू कसलं लागतं. अगं बाई लयच गुलाबी गुलाबी दिसते.
माझं आता गुलाब व्हाईट कलरचं वेगळं असतं नाही गुलाबी कलरचं असं रानातलं असतं म्हणजे बया मी इतकी गरीब आहे ना की अजून ड्रॅगन फ्रूट खाल्लं नव्हतं. कसलं लागत असेल व कसलं लागतं सांगा आधी, नाहीतर मी टाकून देईल. लागतंय का चांगलं? हा तुला तर काय बी आवडतं. काही बी नाही आवडत त्याला. तुम्हाला आवडले का सांगा आधी. होय हो, तुम्हाला आवडले का? आहे का चांगलं? हा सगळ्या फळांपेक्षा वेगळीच आहे. वेगळी म्हणजे चांगली आहे का वाईट आहे? साखर घेत नाही. नाही वे कशाला खायचंय? तुम्ही आणलेलं की एकदा चांगलं असतं. ब्या. कसलं घाण लागतंय. खाऊन बघ कसं व्हायला लागतं. जाऊन बघ. तिकडं मी खाते बघ. एक तुकडा खाऊन बघ त्यात. नाही बघितलं. सगळं एक साथ खाऊन किती छान लागते बघ. हे काय फळ आहे? ह्याला गोड बी नाही वाईस बी. कसलं छान आहे. आणि फायनली फुलं उमललीत आणि बाळाचं चाललेलं की व्हिडिओ काढायचं, कारण आम्ही असं चुटकीचे व्हिडिओ काढलेले ते शॉर्ट मध्ये बघा. म्हणजे फुलं आधी कळायत आणि नंतर फुलं उमलले असं व्हिडिओ काढलेले. आणि इतका आम्ही सगळेजण एवढं खुश होतो, कारण एका वेळेस 11 ते 12 फुलं आलेलीत आणि ही फुलं बघून सगळेजण खुश झालेत. मग नंतर निरांजन वगैरे आणलं, ताट आणलं आणि ताट आणल्यानंतर आमची ओळायची तयारी चालू झाली बघा. आणि आमच्या कारभाऱ्यांना म्हटलं चला आपण दोघं मस्तपैकी फोटो वगैरे काढू, ओवळूयात छान. आणि ओवाळण्यासाठी इकडच्या साईडनं फोटो काढायचे का तिकडच्या साईडनं फोटो काढायचे हेच सगळ्यांचं चाललेलं. आणि खरंच देवाने आमच्यावर एवढी कृपादृष्टी दाखवली ना की आमच्या दारात इतकं छान, म्हणजे खरं तर हे देवांचंच दार आहे, पण ह्यात आमच्या अंगणात इतकं छान एवढं 11 फुलं ब्रह्मकमळाची उमलणं हे म्हणजे आमचं नशीबच समजतो आम्ही. आणि त्यासाठी देवाचे मनापासून आभार की एवढी सुंदर फुलं दारात उमललेली आहेत. जास्त करून ब्रह्मकमळ असं येत नाही, म्हणजे यायला सुद्धा बरीच वर्ष लागतात, पण आमच्या इथं लवकर आलं आणि लवकर येऊन सुद्धा त्याची वाढ चांगली झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे यायला लागलीत फुलं, भरपूर फुलं यायला लागलीत. काय कायांच्या इथं पानं येतात पण फुलं येत नाहीत. फोटो काढा आमचा दोघांचा. बाळाला बसव वजन आहे आवरायचं. कसला भारी वास येतोय ब्रह्मकमळ. एवढं पडायचं नाही खाली. मन नाही चालत. हा मांडे घाला लागेल. नको. पद्मासन. ताडे काय केलंस? लाईट का लागा नाही जी? नाही मगाशी लागत नव्हता. आंब्याचे पदार्थ उपास येणार आहे का पार्क दुकान? आज कशाला येणार आहे? फुलं नाही आलं इथे म्हणलं. इकडे सोड. फुलं तोड तिकडे जा. मी तोडू? नको तोडू. एक हात मध्ये दिसतो. कोणतं आपलं तो उगाच पडेल बाबा. गप्प आहे थांब. जोरात. बा थांब बा, तू हात नको लाव तिथं, काय ते उचापत करशील. लांब ठेवलंय. कसलं भारी भारी होत चाललंय बघा ना हे. वाव, पोचले का सगळ्याला? आई शपथ हो, कसलं छान आहे. तुला किती का बाळ? ओ किती भारी आहे ती. किती आहेत? थांब बाळा तू मध्ये तोड. 11. एक राहू दे. घरातल्या पेंडीव तेच की. ती खालचं घेतलं का? माठ्याने तोडलं की द्या चला माझ्या हातात व्हायचे. वरती आहे की. ते राहू दे एक आपल्या घरचे. कसलं छान वाटतं ते, एक घरच्या देवाला. पप्पा एक बघा. एक टाक नंतर दुसरा टाक तिथं. खाली टाकलं. देवा रे वाहून या तिथे. हो कसं करा पण. चला
घरातल्या देवाला फुलं वाहिल्यानंतर ना आम्ही चाललो म्हणजे एक ब्रह्मकमळाचं फुल घरातल्या देवाला वाहिलं आणि नंतर मग आम्ही ब्रह्मकमळाची 11 ते 12 फुलं घेऊन गावातल्या नागेश्वराच्या मंदिरात चाललेलो आणि सगळेच गेलेलो बघा. हे आहे आमच्या गावातला परिसर, म्हणजे खालच्या साईडला मंदिर आहे ह्याचं भैरवनाथाचं आणि वरच्या साईडला नागेश्वराचं मंदिर आहे. फोटो काढ आमचे सेव्ह कर. बाबांच्या बाळा. नागेश्वराच्या मंदिरातून आल्यानंतर ना मग आम्ही बाहेर आलो आणि हा आहे आमच्या भैरवनाथाच्या मंदिराच्या इथला परिसर. इकडच्या साईडला तालीम आहे बघा, मलखांब जिकडे चिव जाते तालमीत. आणि पुढच्या साईडला बघा ह्या मंदिरात ना आम्ही लहान असताना सारखं यायचो. म्हणजे इथंच ह्या मंदिराच्या समोरच माझा आजोळ पण आहे आणि माझा आजोळ मी एक दिवस तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन.
माझं बालपण ह्या मंदिरातच गेले बघा खेळत वगैरे. पण कसं आता मोठी झाली, त्याच गावात माझं सासर आहे आणि ही आमच्या यात्रेची म्हातारी बघा. म्हणजे आता असं दिसतंय पण नंतर लय सजवतात मस्त. तर ही म्हातारी म्हणजे आमच्या यात्रेची जान आहे, आमच्या यात्रेची शोभा आहे. आणि हे मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिराच्याच पलीकडच्या साईडला भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि भैरवनाथाच्या मंदिरात बघा आम्ही लहान असताना सारखं यायचो आणि छान खेळायचो. लहानपणीच्या आठवणी पण माझ्या म्हणजे मला सगळ्या आठवल्या. मी बाळाला आणि चिवला पण सांगितलं. आणि आजच्या दिवशीचा हा व्हिडिओ शेवटचाच होता, कारण इथून घरी गेल्यानंतर ना माझी खूप गडबड झाली. फराळ होता म्हणजे उपवास होता, तर फराळ करायची तयारी चाललेली आमची. आणि कारभाऱ्यांना शिकरण चपाती जेवण करायचं होतं आणि शापूची भाजी. तर मग त्यांना जेवण वाढण्याची गडबड, त्यांचा स्वयंपाक करण्याची म्हणजे स्वयंपाक झाला पण चपात्या लाटण्याची गडबड होती. आणि माझं फराळाचं हे होतं, म्हणजे माझा उपवास होता श्रावणी सोमवार, पण सोमवार मी सोडला नाही कारण दुसऱ्या दिवशी पंचमीचा उपवास होता, म्हणजे नागोबाचा उपवास पण आम्ही धरलेला. तर मग उपवास काय सोडता नाही आला. पण हा व्हिडिओ बघा शेवटचाच होता, म्हणजे इथून गेल्यानंतर मला व्हिडिओ काय काढायला जमलं नाही. तर माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात, सातारचे शेतकरी जोडीचे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ब्रह्मकमळ कशी होती हे कमेंटमध्ये नक्की